तर जून 2024 पासून मुलींना उच्च शिक्षण हे मोफत करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जो GR आहे हा लागू झालेला आहे। तर यामध्ये कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर बघा, ज्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना मध्ये ज्याही मुली असेल त्यांना आता जे एज्युकेशन आहे हे पूर्णपणे फ्री असणार आहे आणि यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग याचप्रमाणे आर्ट्सचे नवीन जे अभ्यासक्रम असणार आहे यांचा समावेश केलेला आहे। तर मोफत उच्च शिक्षण योजनेत कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश असेल, तर यामध्ये बघा, सरकारच्या या निर्णयामध्ये सर्व प्रकारचे डिप्लोमा, पदवी शिक्षण, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आर्ट्सच्या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे। या निर्णयात पदवीच्या BA, BSc, BCom या कोर्सेसचा देखील समावेश केलेला आहे। त्यानंतर MBBS, इंजिनिअरिंग, लॉ, BEd, फार्मसी, ॲग्रिकल्चर अशा प्रकारे बाकी कोर्सचा सुद्धा समावेश असणार आहे। त्यामुळे राज्यात चालू असलेल्या 642 आणि नवीन चालू होणाऱ्या 200 अभ्यासक्रमाचा सुद्धा समावेश करून घेण्यात येणार आहे। यामध्ये महत्त्वाचा जो पॉईंट आहे हा विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्यावा, फक्त सरकारी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनाच या योजनेद्वारे मोफत शिक्षण दिलं जाणार आहे। खाजगी शिक्षण संस्थांमध्ये या योजनेचा समावेश नसणार आहे। म्हणजे फक्त जे कॉलेज गव्हर्नमेंट असेल त्याच कॉलेजमध्ये या स्कीमचा फायदा मिळणार आहे। जर तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला या स्कीमचा फायदा मिळणार नाही आहे। तर मोफत उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रक्रिया काय असणार आहे बघा, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे येत्या जून 2024 पासून सरकारकडून ही योजना लागू केली जाणार आहे। यामुळे जून 2024 पासून महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यानंतर मुलींना या योजनेचा अर्ज करता येणार आहे। ज्या विद्यार्थिनींचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे या योजनेची ही पूर्ण माहिती आहे। फॉर्म येत्या जूनमध्ये सुरू होणार आहे आणि जेही विद्यार्थिनीच्या पालकांचे उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे ते यासाठी अर्ज करू शकतात। तर यासाठी जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते कोणकोणते लागणार आहे, तर यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स ते असणार आहे आधार कार्ड। तर यासाठी मुलीचे आधार कार्ड, त्यानंतर 8 लाखापेक्षा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा लागणार आहे, त्यानंतर रहिवासी दाखला आणि मागील वर्षी जेही तुम्ही एज्युकेशन केलं असेल त्याचे तुम्हाला पास झाल्याचे जे गुणपत्रिका आहे ह्यासुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो अशा प्रकारे डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर यामध्ये सर्व कास्टचा समावेश असणार आहे। SC, ST, OBC, VJNT आणि ओपन, EWS यामधील सर्व कास्टमधील ज्याही मुली असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर ही योजना येत्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि जेव्हाही 2024-25चे जे ॲडमिशन या योजनेचे फॉर्म निघणार आहे तर सर्व मुलींना याबद्दलचे फॉर्म भरायचे आहे आणि फॉर्म कसे भरायचे या संदर्भात पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर याबद्दलच्या ज्याही पुढील अपडेट असेल त्यासुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।